दरम्यान सांघिक पहिले वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय भाविक. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील. विठ्ठल रखुमाई एंड वरून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. एक चांगलासा गोलंदाज आहे भाविक कुंभोली संघाकडून खेळताना दिसतोय. पहिला चेंडू खूपच सुरेख पद्धतीने हाताळतोय भाविक. चेंडूच्या खाली येतोय सागर. सागर यांच्या मार्फत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण केली जाते. एकेरी धावने संघाचा खाता उघडला जातोय. श्री गणेशा केला जातोय धावफलकाचा. एकेरी धाव. खूपच सुंदर असा चेंडू हाताळला होता भाविक यांच्या माध्यमातून. भाविक खोलवर टप्प्याचा चेंडू. आता मात्र स्ट्राईक एंडवर फलंदाजी करतील चेतन. चेतन खूपच चांगलासा फलंदाज आहे. पहिल्या सामन्यामध्ये खूपच सुंदर अशी फलंदाजी त्यांच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळेस मात्र गतिवान असा चेंडू, चांगला चेंडू म्हणून पंच टोलवत आहेत. निर्धाव असा चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांशी कुठलाही वाद घालू नये याची नोंद घ्यायची आहे. दरम्यान भाविक यांच्या षटकातला पुढचा चेंडू. या षटकातला तिसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. हनी जातो चेंडूच्या खाली. हनी जोपर्यंत चेंडू फील्ड करतील तोपर्यंत एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण केली जाते. एकेरी धावने संघाची धावसंख्या मूव ऑन होताना दिसते. धावफलकावर धावसंख्या लागली जाते 2 या आकड्यावर. या षटकातले 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 चेंडू अखेरीस धावसंख्या ही 2 या धावफलकावर लागली गेली. आता मात्र या षटकातला चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा भाविक गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. भाविक यांच्या माध्यमातून म्हणायचं झालं तर चांगली षटक हाताळताना दिसतोय. जखडून ठेवतोय. पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळला जातोय. हनी चेंडूच्या खाली. यावेळेस पंचांकडे दाद. पंच दाद स्वीकारतायत. मोठा झटका इथे मात्र लागतोय. तुषार मंद मंद पावलाने बॅक टू पवेलियन जाताना दिसतोय. डीजे दरम्यान खूपच सुंदर षटक हाताळताना दिसतोय. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 4 चेंडू मध्ये 3 धावा एकत्रित केलेल्या आहेत. मराठा 11 पालघर संघाने आता मात्र तुषार गडी बाद झाल्यानंतर तुषारांची जागा सांभाळण्यासाठी येतोय मीन. खूपच चांगलासा आक्रमक असा फलंदाज आहे. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आज बघूया कुंभोलीच्या मैदानावर कशा प्रकारची फलंदाजी करतोय. यावेळेस उंच गेलेला चेंडू. पुन्हा एकदा रनवर धाव पाठवण्याचा चान्स होता. इथे मात्र 2 धाव या सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांना संघाची धावसंख्या लागली जाते ऑन दी बोर्ड 5 या आकड्यावर. निश्चितच एक गोल्डन चान्स दिला होता. आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची कुठलाही प्रयत्न गोलंदाजाकडून झाला नाही. त्याचा मोबदला निश्चितच 2 धावाने मोजावा लागला. या 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 5 या आकड्यात जाऊन लागते. मराठा 11 पालघर संघ आता मात्र आक्रमकता घेताना दिसतोय. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस मध्ये चेंडू. हनी जातोय चेंडूच्या खाली. खूपच सुरेख क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. या एकेरी धावाने संघाची धावसंख्या आता मात्र ऑन दी बोर्ड लागली जाते. पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 बाद 6 धावा. डीजे पालघर 11 आपला 12 खेळाडू त्वरित कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. आता मात्र सांगिक दुसरे वैयक्तिक पहिली षटक घेऊन येतोय गोलंदाज चिराग.
राईट अप ओव्हर द विकेट मारा करतील विठ्ठल रखुमाई एंडवरून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज चिराग. निश्चितच पहिल्या सामन्यामध्ये खूपच सुंदर षटक हाताळलं होतं चिराग यांनी. पहिल्या षटकामध्ये 6 धावा एकत्रित करण्यामध्ये यश मिळालं होतं खैरा फाटक गावदी विभ संघाला. आता मात्र चिराग पुन्हा एकदा दुसऱ्या सत्राच्या पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना दिसतोय. या दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू घेऊन चिराग गोलंदाजी मार्कवर सज्ज. कुंभोले में क्या चल रहा है तो कुंभोले में चिराग चल रहा है. अशा प्रकारचे नावलौकिक वंजारी समाजावर पटलावर आपलं नाव कोरण्यामध्ये गौरव प्राप्त झालेला असा गोलंदाज यावेळेस मात्र व्हेरिएशन करतोय. आपल्या गोलंदाजी ट्रान्समध्ये चेंडू पोहोचवतोय खणखणीत कव्हर रिजन मध्ये चौकार. 4 धावा डीजे. ज्या ज्या वेळेस चिराग व्हेरिएशन करतो त्या वेळेस चिराग यांच्या गोलंदाजीवर फटकेबाजी केली जाते. आता मात्र पुढचा चेंडू चिराग यांच्या माध्यमातून यावेळेस मात्र सुरेख असा चेंडू उसळी घेऊन सुरेख चेंडू डायरेक्ट विसावतोय यष्टिरक्षक ड्रीमी यांच्या हातामध्ये. निश्चितच व्हेरिएशन केलं तर फटके पडतात चिराग यांच्या गोलंदाजीवर. पण आपली नॅचरल गोलंदाजी जर त्यांच्या माध्यमातून टाकली तर चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून वारंवार प्रत्येक सामन्यामध्ये पाहायला मिळते. निश्चितच चांगला असा गोलंदाज कुंभोली VRC संघाकडून खेळताना दिसतो. पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. शुभम यांच्या माध्यमातून एक निर्धाव असा चेंडू टाकला जातोय. पहिल्या चेंडूवर चौकार खेचल्यानंतर मात्र पुढचे 2 चेंडू खूपच सुंदररित्या हाताळतोय गोलंदाज चिराग. पुन्हा एकदा या षटकातला चौथा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गावर सज्ज. यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर चेंडू पोहोचवला जातोय सीमा पार. षटकार. 6 धावा डीजे. निश्चितच मीन आप दाखवताना दिसतोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. 6 धावा डीजे. चला चेंडू घ्यायचं पंच. निश्चितच खूपच खराब गोलंदाजी करताना दिसतोय चिराग. पहिला चेंडू चौकार गेल्यानंतर 2 चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळालं चिराग यांच्या गोलंदाजीमध्ये. माहीर असा फलंदाज आता मात्र आपली छाप सोडताना दिसतोय. संकटाचे ढग इथे मात्र चिराग यांच्या डोक्यावर. यावेळेस मात्र एक तुझी एक माझी अशा प्रकारची खेळी खेळण्यात यश मिळतोय चिराग यांच्या गोलंदाजीवर. मोठा फटका मीन बॅक टू पवेलियन डीजे. त्यांच्या माध्यमातून होईल अशी आशा निश्चितच कुंभोलीच्या घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांना असेल. आता 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 22 या आकड्यावर. आता मात्र ब्रेक लावावा लागेल. धावसंख्यावर कुठेतरी स्टॉप लावावा लागेल. या तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतो चिन्मय यांचा सामोर जातील चेतन अजूनही 2 चेंडू खेळलेले आहेत. 2 चेंडूमध्ये 1 धाव त्यांच्या माध्यमातून काढली गेली. यावेळेस मात्र गतिवान असा चेंडू टाकला जातोय. निर्धाव चेंडू सरळ विसावतोय यष्टिरक्षक ड्रीमी यांच्या हातामध्ये. निश्चितच गतिवान असा चेंडू टाकला गेला चिन्मयांच्या माध्यमातून. पहिला चेंडू खूपच चांगल्या रीतीने हाताळला जातोय. आता मात्र दुसऱ्या चेंडूसाठी आपल्या बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होताना दिसतोय चिन्मय. कालच्या दिवसामध्ये सुद्धा खूपच सुंदर गोलंदाजी त्यांच्या मार्फत झाली होती. आता मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळला जातोय. चिराग चेंडूच्या खाली जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण केली जाते. एकेरी धावने संघाची धावसंख्या ही धावफलकावर लागली जाते 2 वर 3 23 या आकड्यावर.
या षटकात निश्चितच 2 चेंडू टाकून झालेल्या 2 चेंडूमध्ये खूपच सुंदर अशी गोलंदाजी हाताळतोय गोलंदाज चिन्मय। या षटकातला आता तिसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय। यावेळी त्यांना सामोर जातील फलंदाज विकी यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे चेंडू ग्लान्स केला जातोय। सागर चेंडूच्या खाली पोहोचेल तोपर्यंत एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण केली जाते। निश्चितच सुंदर असं क्षेत्ररक्षण सागर यांच्या माध्यमातून केलं जातंय। पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा चिन्मय, यावेळेस मात्र त्यांना सामोर जातील चेतन। पहिल्या सामन्यामध्ये खूपच सुंदर फलंदाजी त्यांच्या माध्यमातून झाली होती, आतापर्यंत तरी शांत दिसतोय चेतन। यावेळेस लोअर फुलटॉस मध्ये चेंडू सागर जातोय चेंडूच्या खाली। सागर यांच्या हातून कुठली चूक इथे मात्र घडली जात नाहीये। मोठा झटका चेतन मंद मंद पावलाने डगआउटच्या दिशेने जाताना दिसतोय। खूपच सुंदर अशी गोलंदाजी हाताळताना दिसतो चिन्मय। क्रिकेट असो की आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा लोक आपल्याला कमजोर समजत असतील। तशाच प्रकारची गोलंदाजी इथे मात्र तिसऱ्या षटकात करताना दिसतोय चिन्मय यांच्या माध्यमातून आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत। 4 चेंडूमध्ये 2 धावा एकत्रित केल्या मराठा 11 पालघर संघाने। कुठेतरी ब्रेक लावला गेला। पहिल्या षटकामध्ये 6 धावा दिल्या होत्या भाविक याने दुसऱ्या पहिल्या सामन्यामध्ये धावसंख्या होती 37-36 विजयासाठी। दुसऱ्या सामन्यामध्ये वंदे मातरम संघाने 34 धावांचं आव्हान ठेवलं होतं। आता मात्र तिसरा सामना इथे रंगताना दिसतोय। तिसऱ्या सामन्यामध्ये 3 षटक टाकून झालेल्या 3 चेंडू अखेरीस 3 षटका अखेरीस धावसंख्या ही 26 आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे। आता मात्र हनी यांच्या चेंडूवर प्रहार चढवला जातोय। चिराग जातोय चेंडूच्या खाली। 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीये चिराग। या दुहेरी धावाने संघाची धावसंख्या धाव फलकावर लागली जाते 28। थोड्या स्लो गतीने धावताना दिसतंय चिराग यांच्या माध्यमातून वारंवार चूक इथे मात्र घडताना दिसते। आता मात्र हनी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज। विठ्ठल रखमाई एंड वरून गोलंदाजी करतील। राईट आर्म ओव्हर द विकेट मारा। यावेळेस मात्र गतिवान असा चेंडू निश्चितच गतीमध्ये बीट करतायत। निश्चित चांगली गोलंदाजी हाताळतायत। ज्या प्रकारे वंदे मातरम संघाला जखडून ठेवलं होतं मराठा 11 पालघर संघाने, त्याच प्रकारे जखडून ठेवलेला आहे कुंभोली संघाने पालघर 11 मराठा 11 पालघर संघाला। आता मात्र हनी यांच्या षटकातला पुढचा चेंडू। यावेळेस मात्र त्रिफळा चित दंडी गोल करताना फर्निचर डिस्ट्रॉय करताना दिसतायत। मोठा झटका लागतोय। विकी बॅक टू पवेलियन मंद मंद पावलाने आपल्या डगआउटच्या दिशेने जाताना दिसतायत डीजे। आता नवीन फलंदाज येतोय मनोज। हाही एक चांगला असा फलंदाज आहे। पालघर विभागातून आपल्या फलंदाजीसाठी जाणला जातोय। बघूया आता शेवटच्या 3 चेंडूमध्ये कशा प्रकारची फलंदाजी करतोय, आपल्या संघाला कितपत नेऊन ठेवतोय, सन्मानजनक स्कोअर पर्यंत पोहोचवतोय की नाही। निश्चितच कुंभोली संघाच्या समोर 45 ते 40 धावांचं लक्ष ठेवणं बंधनकारक असेल। यावेळेस पल्लू स्कूप मारण्याच्या नादामध्ये चुकतायत अक्षय। जोपर्यंत चेंडूच्या खाली येईल तोपर्यंत एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण केली जाते। एकेरी धावने संघाची धावसंख्या इथे मात्र ऑन दी बोर्ड लागली जाते 29 या आकड्यावर। या
2 षटकामध्ये चांगला कमबॅक केला कुंभोली संघाच्या माध्यमातून. या षटकातला 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय हनी. या 2 चेंडूमध्ये कशा प्रकारची फलंदाजी करतोय बघूया संघ. यावेळेस लॉफ्टेड पद्धतीचा फटका, सागर जातो चेंडूच्या खाली. निश्चितच सुंदर असं क्षेत्ररक्षण त्यांच्या मार्फत झालं. दुहेरी धावाने संघाची धावसंख्या आता मात्र मूव ऑन होताना दिसते. धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन दी बोर्ड 31 या आकड्यावर. निश्चितच कुंभोली गावाचं एक सांगायचं झालं तर कुंभोली गावामध्ये यावेळेस मात्र बॅटीची कड घेऊन कॉट बिहाइंड गडी बांधून तंबूत परततोय डीजे. यापुढील जो सामना आहे तो उमेश 11 पास्तळ वर्सेस पाम. दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. आपले समालोचक कौशल संख्ये यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. बत्तीस धावाचं आव्हान ठेवलं आहे ते कुंभोली संघासमोर. एक छोटस असं आव्हान आहे, 8च्या सरासरीने चालायचं आहे. 31 झालेले आहे. 32 टू विन. सलामीचे फलंदाज चिराग आणि शुभम मैदानामध्ये. पहिल्या मॅच मध्ये चांगलीशी कामगिरी केली होती ती दोन्ही फलंदाजांनी आणि आपल्या संघाला एक हाती सामना विजयी करून घोषित करून दिला होता. तो दरम्यान गोलंदाजीसाठी आहे
आपला 12वा खेळाडू इकडे नसल्या कारणाने आम्हाला थोडीशी इकडे आज यूट्यूब लाईव्ह आहे त्यामुळे थोडीशी अडचण होत आहे. तरी आपला 12वा खेळाडू मात्र प्रत्येक संघात हा कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. कृपया सगळ्या खेळाडूंना विनंती आहे. सुंदर चेंडू होता. ब्लॉक होल पद्धतीने टाकलेला चेंडू चांगल्या पद्धतीने कव्हरच्या दिशेला खेळून काढला. एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतोय चिराग. चांगली रनिंग बिटवीन विकेट म्हणावे लागेल या दोन्ही खेळाडूंमध्ये, दोन्ही फलंदाजांमध्ये. आणि 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही. आपलं वैयक्तिक खातं खोलतोय आणि सांघिक खातं खोलतोय तो म्हणजे चिराग. गोलंदाज आहे कुणाल. चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकला होता. ब्लॉक होलला टाकलेला चेंडू तेवढ्याच रक्षात्मक पद्धतीने खेळून काढला चिराग याने. 32 धावाचं आव्हान आहे. दरम्यान पुढचा चेंडू. पुन्हा एकदा एक सुंदर चेंडू. गुडलेन पद्धतीचा चेंडू होता. कुठले चेंडू आणि फळीमध्ये संपर्क नसणारा यशस्वी हातात चेंडू. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आता मुद्दा पुन्हा एकदा कट करून खेळलेला आहे. कव्हरच्या दिशेला एक धाव पूर्ण होते. चांगले क्षेत्ररक्षण आणि परतीचा अचूक थ्रो नसल्या कारणाने 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही आणि धावसंख्या 2 ने वाढून जाऊन पोहोचते ती 4 या आकड्यावरती. आखूड पद्धतीचा चेंडू होता आणि कट करून खेळला तो कव्हर पॉइंटच्या दिशेला. चांगले क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल पालघर संघाकडून. दरम्यान धावसंख्या जाऊन पोहोचते ती. एक चेंडू शेष आहे ना. 9 या आकड्यावरती. दरम्यान शुभम स्ट्राईक वरती आणि रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र काही टोलवता आला नाही तो शुभम याला. आणि निर्धाव चेंडू. 1 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावरती. 8च्या सरासरीने चालायचंय आणि 9च्या गतीने चालतोय तो म्हणजे कुंभोली गावदेवी संघ. पॉवर प्लेचं षटक संपलेला आहे. आपण वळूया एका सुमधुर संगीताकडे. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. पांडेजी यांचं कुंभोली मैदानावरती हार्दिक हार्दिक स्वागत. चिरागांना पाणी पोचवायचं आहे. 1 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावरती. अजूनही जवळजवळ 18 चेंडू 23 धावा. आता आपल्याला समालोचन करतील माझे परम मित्र कौशलजी संखे.
दरम्यान पहिल्या सामन्यामध्ये पंकज यांच्या मार्फत खूपच सुंदर अशी षटक टाकलं होतं. गेल्या सामन्यामध्ये तिसरं षटक त्यांच्या मार्फत टाकलं गेलं होतं. तिसऱ्या सामन्यामध्ये तिसऱ्या षटकामध्ये खूपच सुंदर गोलंदाजी त्यांच्या मार्फत झाली होती. आता बघूया दुसरं षटक घेऊन येत आहेत आपल्या संघाकरिता मराठा 11 पालघर संघ. आता मात्र अडचणीत सापडताना दिसतोय. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या ही 9 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. आता दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू घेऊन पंकज गोलंदाजी मार्कवर सज्ज. विठ्ठल रखुमे एंडवरून गोलंदाजी करतील. त्यांच्या समोर फलंदाज आहेत चिराग, इन्फॉर्म फलंदाज चिराग आता मात्र फलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. यावेळेस मात्र रक्षात्मक पवित्रेत खेळून काढतो. एकेरी धाव सहजरित्या पूर्ण केली जाते चिरागांच्या माध्यमातून. एकेरी धाव सहजरित्या पूर्ण. एकेरी धावाने संघाची धावसंख्या आता मात्र डबल फिगर मध्ये जाताना दिसत आहेत. 1-0-10 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचताना दिसते. दरम्यान आता पंकज यांच्या षटकातला दुसरा चेंडू खूपच सुरेख टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसतोय पंकज. दरम्यान नाणेफेकीचं कॉलरसाठी यायचंय पाम संघ विरुद्ध उमेश 11 पास्तळ. पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांनी दाद फेटाळून लावली. निर्धाव असा चेंडू टाकला जातोय. पंकजाच्या माध्यमातून चांगल्या गोलंदाजी हाताळली जाते. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. त्यानंतर मात्र महाराष्ट्राच्या नादामध्ये निर्धाव असा चेंडू टाकला जातोय. पंकज आता मात्र या सामन्यामध्ये चुरस वाढवताना दिसतोय. चांगला कमबॅक त्यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या षटकातला तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय पंकज. अजून विजयासाठी आवश्यकता आहे 22 धावांची. 16 चेंडू आणि 22 धावांचा लक्ष्य कुंबोली संघासमोर. पंकजाच्या षटकातला पुढचा चेंडू यावेळेस मात्र शफल करून खेळण्याच्या नादात अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळला जातोय. तुषार चेंडूच्या खाली जाईल तोपर्यंत एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण केली जाते. एकेरी धाव संघाची धावसंख्या 1/1 11 या आकड्यावर जाऊन पोहोचताना दिसते. निश्चितच पंकज यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी हाताळली जाते. दरम्यान आता पुढचा चेंडू पंकजांच्या माध्यमातून हाताळला जातोय. चिराग कशा प्रकारची फलंदाजी करतोय बघूया. या चेंडूवर क्षेत्ररक्षणामध्ये बदल घडवून आणतोय गोलंदाज. यावेळेस मात्र रक्षात्मक पवित्रीत खेळून काढतोय अलॉंग दी कार्पेट चेंडू. एकेरी धाव सहजरित्या पूर्ण केली जात आहे. चांगला पडतीचा थ्रो आणि धाव पोहोचून तंबूत परततोय. मंद मंद पावलाने डगआउटच्या दिशेने येताना दिसतोय चिराग. डीजे चला पाम संघ आणि उमेश 11 पास्तळ संघ नाणेफेकीसाठी यायचं. अकरपट्टी चला सर्वेश कर्णधार पाठवायचं आहे आणि उमेश 11 पास्तळ संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. आता होणारा सामना निश्चितच पंचक्रोशीतील एक उत्कृष्ट असा संघ पाम संघ 2 हात धरताना दिसेल. उमेश 11 पास्तळ संघ अगेन्स्ट मध्ये. यावेळेस मात्र आता धावबाद होऊन तंबूत परतताना दिसतोय चिराग. पंकजांच्या षटकामध्ये अजूनही 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 4 चेंडूमध्ये 3 धावा एकत्रित केल्या कुंभोली संघाने. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. 2 चेंडूमध्ये कशा प्रकारची फलंदाजी करतोय कुंभोली संघ निश्चितच आता या 2 चेंडूमध्ये समजेल. 2 बहुमोलाचे चेंडू. यावेळेस कव्हर रिजन मध्ये चेंडू उडवला जातोय. फटका फसतोय. एकेरी धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. एकेरी धावाचं रूपांतर इथे मात्र दुहेरी धावात करण्यात यश मिळते. आता मात्र अति घाई संकटात नाही अशा प्रकारची कॉलिंग इथे मात्र केली गेली. निश्चितच तालमेलीचा अभाव इथे मात्र दिसतोय.
धावपतून तंबूत परतताना दिसतोय फलंदाज शुभम उर्फ MK डीजे. पाम संघाचे कर्णधार इथे उपस्थित झालेले आहेत. उमेश 11 पासर संघ आपला कर्णधार पाठवायचा, नाणेफेकीसाठी आपला कर्णधार पाठवायचा आहे. निश्चितच अतिघाई संकटात नाही या प्रकारची कॉलिंग केली गेली होती. निश्चितच ड्रीमी यांनी अप्रोच केला होता, ड्रीमी यांनी रन कंप्लीट केली होती, पण कुठेतरी लक्ष नसल्या कारणामुळे धावचित होऊन मंद मंद पावलाने डगआउटच्या दिशेने येताना दिसतोय शुभम उर्फ MK. दरम्यान नाणेफेकीचा कॉल करताना दिसतात अकरपट्टी विरुद्ध पाम. कर्णधार विशाल आता मात्र दिसत आहेत नाणेफेकीचा कॉल करताना. दरम्यान आता पुढचा चेंडू घेऊन पंकज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. धावसंख्या 2 ने वाढली गेली. पाम संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे. 2 धावाने संघाची धावसंख्या 14 या आकड्यावर जाऊन पोहोचते. यावेळेस मात्र मारण्याच्या नादात चुकत आहेत. निर्धाव असा चेंडू टाकला जातोय. निर्धाव चेंडूने षटकची सांगता इथे मात्र होताना दिसते. आता मात्र 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे 18 धावा. 12 चेंडू 18 धावांचं लक्ष्य डीजे. वाटीचा लगीन जमलाई मोठे घराकोल बी थई थई नाचतई रे. वाटीचा लगीन जमलाई मोठे घराकोल बी थई थई. चला नो मीटिंग्स लवकर सामना चालू करायचा आहे. आता मात्र तिसरे वैयक्तिक पहिली षटक घेऊन येतोय मीन. पहिल्या सामन्यामध्ये खूपच भेदक गोलंदाजीचा मारा त्यांच्या मार्फत टाकला होता. आता बघूया या दुसऱ्या सत्राच्या पहिल्या सामन्यामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 12 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता. 9च्या सरासरीने धावावं लागेल कुंभोली संघाला जर या सामन्यामध्ये पकड प्रस्थापित करायची असेल तर. निश्चितच ड्रीमी कॅपेबल असा फलंदाज आहे. ड्रीमी बद्दल बोलायचं झालं तर एक अष्टपैलू असा खेळाडू आहे. आधारस्तंभ आहे कुंभोली गावाचा. कुंभोली गावाकडून क्रिकेट खेळताना कित्येक सामने आपल्या एकट्याच्या जोरावर आपल्या संघाला विजयश्री पटकावून दिलं असा फलंदाज आता मात्र फलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना दिसतोय. राईट आर्म लेफ्ट आर्म गोलंदाजी करतील मीन. चांगले गोलंदाज आहेत. विठ्ठल रखुमाई एंडवरून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. रिव्हर्स मारण्याच्या नादामध्ये चुकतोय. चेंडू निघून जातोय सीमा पार चौकार. 4 धावा 22 रुपयाने 4 धावा डीजे. निश्चितच आता मात्र बूस्ट केलं जातं ड्रीमी यांच्या मार्फत. आपल्या संघामध्ये एक जोशाचं वातावरण उत्साहाचं वातावरण दिसतंय. ग्राउंड मिस्टेक कारणामुळे चेंडू निघून गेला सरळ 22 रुपयाने चौकार. 4 धावा. निश्चितच क्षेत्ररक्षकाची कुठली चूक त्या चेंडूमध्ये नव्हती. चेंडू त्याच्या डोक्यावरून निघून गेला सरसावला सीमापार चौकारे करता. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मीन. एक चांगला असा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी करतो. पहिलाच चेंडू खूपच चांगल्या रीतीने हाताळला होता रिव्हर्स मारण्याच्या नादामध्ये. यावेळेस मात्र ड्रीमी ब्रँडेड फटका. चेंडू पोहोचवतोय सरळ फाईन लेग क्षेत्रामध्ये सीमा पार चौकार. 4 धावा डीजे. लगीन जमलाई मोठे घराकोल बी थई थई नाचतई र. वाटीचा लगीन जमलाई मोठे घराकोल बी थई थई नाचतई र.
आता मात्र ड्रीमी आपला क्लास दाखवताना दिसतोय. कॉपी बुक स्टाईलला फटके त्यांच्या माध्यमातून खेळले जात आहेत. निश्चितच ग्राउंडच्या 360 बाजूला फटके मारण्याची कॅपेबिलिटी जर कुठल्या फलंदाजामध्ये असेल तर आता मात्र तो फलंदाज फलंदाजी मार्गावर सज्ज होताना दिसतोय. नाव आहे त्या फलंदाजाचं ड्रीमी. चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून वारंवार पाहायला मिळते. आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल घडून आणतोय मीन यांच्या गोलंदाजीवर प्रहार चढवला जातो. बॅक टू बॅक 2 चौकार त्यांच्या गोलंदाजीवर ठोकले जात आहेत. यावेळेस मात्र निवस मारण्याच्या नादामध्ये पुन्हा एकदा चुकतायत. चांगला असा चेंडू टाकला जातोय मीन यांच्या माध्यमातून. निर्धाव असा चेंडू. षटकातले 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 चेंडू मध्ये 8 धावा एकत्रित केल्या गेल्या कुंभोली संघाच्या माध्यमातून. आता 3 चेंडू बहुमोलाचे चेंडू असतील जर विचार केला कुंभोली संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र ग्लान्स करून काढतोय. फ्लाइंग लेगच्या रिझन मध्ये एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण केली जात आहे. निश्चितच लेझी क्षेत्ररक्षण इथे म्हणावं लागेल. खूपच खराब क्षेत्ररक्षण मराठा 11 पालघर संघाच्या मार्फत आणि सफलता दाखवतोय. निश्चितच दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून विचार करायचा झाला तर यस नो आणि वेट हे मूळ मंत्र आहेत रनिंग बिटवीन द विकेट मध्ये आणि तेच दाखवताना दिसत आहेत. तालमेल डोळ्याच्या इशाऱ्याने धावताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल घ्यायचा आहे. या 2 धावने मात्र संघाची धावसंख्या मूव ऑन होताना दिसते. धावसंख्या धावफलकावर लागली जाते 24. आता मात्र विजयासाठी आवश्यकता आहे 8 धावांची. पुढचा चेंडू यावेळेस सुंदर पद्धतीने पुल करून काढतोय चेंडू जातोय एकेरी धावे करता. एकेरी धावाचं रूपांतर इथे मात्र ड्रीमी यांच्या माध्यमातून 2 धावेच्या रूपात करण्यात आलं आणि या 2 धावने संघाची धावसंख्या ही धावफलकावर लागली जाते 26. खूपच सुरेख अशी फलंदाजी करतायत. कॅल्क्युलेशन क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जात आहे. ग्राउंडच्या प्रत्येक कोपऱ्यात फटकेबाजी त्यांच्या मार्फत केली जाते. कॉपी बुक स्टाईल फटके. निश्चितच ड्रीमी आपला क्लास दर्शवताना दिसतोय. यावेळेस मात्र स्विचित करण्याच्या नादामध्ये पुन्हा एकदा चुकतायत. 3 स्विचिट करण्याच्या नादामध्ये 3 निर्धाव चेंडू खेळले गेले ड्रीमी यांच्या माध्यमातून. षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत 26 या आकड्यावर. आता मात्र विजयासाठी आवश्यकता आहे 6 धावांची. 6 चेंडू 6 धावा. डीजे आता लागल हिलाच पटवाय. इशारा करून दिलं आता लागल बाहेर काढाय. DJ Raj in the mix. निश्चितच कुंभोली संघातील क्षेत्ररक्षकाची फलंदाजीची हाईट जरी कमी असेल तरी खेळण्याचा क्लास खूपच मोठा आहे. निश्चितच आपला क्लास दाखवताना दिसत आहेत कुंभोली संघातील फलंदाज. आता मात्र स्ट्राईक एंडवर फलंदाजी करताना दिसतोय फलंदाज हनी. पाम संघ आपला निर्णय कळवायचा आहे. गोलंदाजी धन्यवाद सर्वेश. पाम संघाने नाणेफेकीचं गोल जिंकलं. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आणि उमेश 11 पास्तळ संघ म्हणजेच अखरपट्टी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. आता मात्र सांघिक चौथे वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय तुषार. पहिल्या सामन्यामध्ये खूपच खराब अशी गोलंदाजी केली होती तुषारांनी. शेवटच्या षटकामध्ये त्यांना चांगल्याच धावा ठोकल्या होत्या. आता बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय कारण की आता 6 चेंडूमध्ये 6 धावा डिफेंड करावा लागतील. निश्चितच हा सामना कुठेतरी झुकताना दिसतोय कुंभोली बाजूच्या दिशेने. यावेळेस मारण्याच्या नादामध्ये कट करण्याच्या नादामध्ये चुकतायत. निर्धाव असा चेंडू टाकला जातोय. आता मात्र प्रेशर क्रिएट केला जातोय कुंभोलीच्या फलंदाजांवर. 5 चेंडू 6 धावा. 5 चेंडू 6 धावा. निश्चितच आता मोठा सामना इथे रंगताना दिसतोय. चुरशीचा सामना रंगताना दिसतोय. कशा प्रकारे या सामन्याची सांगता कुंभोली संघ करतोय बघूया. या षटकातला दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तुषार गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय.
यावेळेस मात्र बॅटेची खालची कड घेऊन चेंडू थर्डमॅनच्या दिशेने निघून जातोय. एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण केली जाते. आता मात्र 4 चेंडू 5 धावा, 4 चेंडू 5 धावा. सामना कुठल्या बाजूने झुकतोय बघूया. निश्चितच मोठा सामना. दुसऱ्या सत्रातला पहिला सामना रंगताना दिसतोय. दुसऱ्या सत्रातला पहिला सामना इथे रंगताना दिसतोय. रियूचा इकडे कुठलाही रूल नाहीये, याची नोंद घ्यायची आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. रियूचा नियमच नाहीये. रियूचा नियमच नाहीये, याची नोंद घ्यायची आहे. दरम्यान तुषार यांच्या षटकातले 2 चेंडू टाकून झालेल्या 2 चेंडू मध्ये 1 धावा एकत्रित केली गेली. आता मात्र विजयासाठी आवश्यकता आहे 4 चेंडू आणि 5 धावा, 4 चेंडू आणि 5 धावा. आता मात्र अनुभवाची साथ असलेला फलंदाजी मार्कवर सज्ज आहे ड्रीमी यांच्या माध्यमातून बघूया कशा प्रकारची फलंदाजी केली जाते. निश्चितच आपला अनुभव पणाला लावावा लागेल आणि रक्षात्मक पवित्रेत खेळून असं एकेरी आणि दुहेरी धावावर लक्ष केंद्रित करून कशा प्रकारे आपला सामना शेवटपर्यंत आपल्या बाजूने झुकवतो ड्रीमी. निश्चितच चांगलासा फलंदाज, चांगली फलंदाजी करतोय. आताच्या सामन्यामध्ये वैयक्तिक 10 धावांवर खेळताना दिसतोय ड्रीमी. या षटकातला तिसरा चेंडू घेऊन तुषार गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळेस कव्हर रिजन मध्ये चेंडू उडवला जातो. लॉंग ऑफ रिजन मध्ये मोठा झटका. ड्रीमी बॅक टू पवेलियन. डीजे आता मात्र सामना फसताना दिसतोय. 3 चेंडू आणि 5 धावांचा आव्हान. कंपल्सरी चेस हा नियम आहे, तरी 3 चेंडू मध्ये 5 धावा या कुंबोली गावाला काढाव्याच लागतील. निश्चितच आता मात्र संकटाचे ढग कुंबोली गावातील संघावर येताना दिसत आहेत. मोठा गडी इथे मात्र बाद होऊन तंबूत परतताना दिसतोय. एक्सपिरियन्स फलंदाज ड्रीमी मंद पावलाने डगआउटच्या दिशेने येताना दिसत आहेत. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल घडवून आणतोय मराठा 11 पालघर संघ. त्याला जास्त अवधी घ्यायचा नाही पंच, त्वरित सामना चालू करायचा आहे. 3 चेंडू आणि 5 धावा काढायच्या आहेत कुंबोली संघाला. आता मात्र लेफ्ट हँडर फलंदाज सनी फलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय. निश्चितच अजूनही सामन्यामध्ये पकड ही कुंबोली संघाची मजबूत आहे. एक मोठा फटका खेळावा लागेल कुंबोली संघाला सामना जिंकण्यासाठी आणि 3 चांगले चेंडू टाकावे लागतील मराठा 11 पालघर संघाला जर सामना आपल्या बाजूला झुकवायचा असेल. निश्चितच मोठा सामना, चुरशीचा सामना कुंबोली मैदानावर पाहायला मिळतोय. कुंबोली विरुद्ध मराठा 11 पालघर, 2 मोठे संघ, बलाढ्य संघ आमने सामने भिडताना दिसत आहेत. यावेळेस शॉट मध्ये चेंडू, एकेरी धाव सहजरित्या पूर्ण. बघूया दुसरं धाव घेतायत की नाही. एकेरी धावावर समाधान मानावं लागेल. आता मात्र 2 चेंडू आणि 4 धावा, 2 चेंडू 4 धावा. दोन चेंडू आणि 4 धावा आता काढायच्या आहेत कुंबोली संघाला. तुषार यांच्या मार्फत खूपच सुंदर अशी गोलंदाजी हाताळली जाते. या दुसऱ्या सत्रामध्ये शेवटचे षटक त्यांच्या मार्फत खूपच सुंदर इथे हाताळलं जात आहे. 2 चेंडू 4. यावेळेस मात्र चेंडू निघून जातोय.
आता मात्र विजयासाठी आवश्यकता एक चेंडू 3 धावा, एक चेंडू 3 धावा. दरम्यान आता विजयासाठी एक चेंडू 3 धावांची आवश्यकता. मोठा सामना इथे मात्र रंगताना दिसतोय. बघूया सामना कुठल्या बाजूने झुकतोय. 6 चेंडू मध्ये माफक 6 धावांचं लक्ष होतं आणि एक चेंडूवर 3 धावांचं लक्ष आणून ठेवलेलं आहे. हा कुठेतरी निश्चितच हार असेल कुंभोली संघाची. बघूया शेवटच्या चेंडू मध्ये कशा प्रकारची फलंदाजी करतोय आणि मोठा फटका खेळण्याची आवश्यकता आहे या शेवटच्या चेंडू मध्ये.